धाराशिव जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता लागायच्यात किंवा जिल्हा परिषद निवडणूक घोषित व्हायची त्याच अगोदर जिल्हा परिषदेचं राजकीय वातावरण जे तापायला सुरुवात झाली आहे। भूम परांड्याचे आमदार तानाजी सावंत जे आहेत त्यांनी आज विजयी संकल्प मेळावा आयोजित केलेला आहे। तानाजी सावंत तर माझ्या पाठीमागे जो हा कारखाना आहे, हा कारखाना काही दिवसापूर्वी बंद पडलेला नरसिंह कारखाना घेतला होता। याच कारखान्याच्या माध्यमातून साखर पेरणी करत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं जे आहे ते त्यांनी रणशिंग फुकलेलं आहे। हजारो कार्यकर्त्याचा मेळावा जो आहे तो या माध्यमातून पार पडत आहे। पण गाड्याची जर गर्दी पाहिली तर आपल्याला अंदाज येईल की हा मेळावा किती मोठा असू शकतो। राष्ट्रीय महामार्ग आहे, राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा ह्या सगळ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत। या बाजूला जर बघितलं तर इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नेमकं सावंत या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत की जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याला कशा पद्धतीनं सामोरं जायचं यासाठी मार्गदर्शन करणार आहेत। उत्साही कार्यकर्ते काय कार्यकर्ते काय म्हणून आला त्या मेळाव्यासाठी? आम्ही इथं आलो म्हणजे खरं तर ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ही कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकासाठी जिल्ह्यातलं एकमेव नेतृत्व सावंत साहेब हे ते पूर्ण ताकदीनं कार्यकर्त्याच्या मागं राहून ही जी आपला जिल्हा जे अविकसित राहिलेला आहे, आकांक्षित जिल्ह्यात खालून 3रा नंबर आहे, त्याच्यातून वरी जर आणायचं असेल तर तानाजी सावंत साहेब यांचं नेतृत्व आहे। कारण की भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्यांनी तेरणा कारखाना बंद पडला होता, जिथं माती होती ते त्याला सोनं करायचं काम जिल्हा परिषदेची बांधणी सुरू आहे। काय सांगाल, काय अपेक्षा आहे? 100% जर हे सगळं वातावरण निर्मिती करण्याचं कारण एकमेव की हे जनतेचा आक्रोश आहे। ह्या भागातल्या लोकांची इच्छा आकांक्षा दाखवण्यासाठी इथं लोक तयार झालेले आहेत। हे सावंत साहेबांची ताकद आहे, आम जनतेला काय लागतंय हे दाखवण्याचं कार्य आहे। त्यांनी केलेले कार्याची हे स्वतःच्या खर्चाने लोक या ठिकाणी आलेले आहेत। हे पोच पावते साहेबांची गरज आहे जिल्ह्याला। काय मेळाव्यात काय घेण्यासाठी आलात, काय विचार आहेत? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने सावंत साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आणि हे पुढील रणनीती कशी असणार आहे हे ऐकण्यासाठी आम्ही आलो। काय भावना आहेत? सावंत साहेब मार्गदर्शन करणार आहेत, त्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालणारे कार्यकर्ते, सावंत साहेबांचे कट्टर कार्यकर्ते, ती दिशा देशन त्याप्रमाणे। जिल्हा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यात, सावंतांना यश मिळालंय, मात्र सर्व पक्षी जे आहेत ते सावंतांच्या विरोधात एकवटले होते। त्यानंतर आता तानाजी सावंतांनी जे आहे ते रणसिंग फुक जिल्हा परिषदेचं आपली शक्ती जी आहे ते आजमावण्यासाठी जे आहे ते आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यात जे आहे ते हजारो कार्यकर्ते जे घेऊन आहे ते आज जिल्हा परिषदेचं खऱ्या अर्थानं रणसिंग सावंतांच्या माध्यमातून फुकलं गेलं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत।